आज मी नेहमीप्रमाणे शुगरलेस चहा पीत होतो. समोरच्या व्यक्तीने लगेच विचारलं, "सर तुम्हाला शुगर आहे का?" मी हसलो आणि म्हणालो, "नाही, पण मला माझी तब्येत जपायची आहे." आता 4 दिवसांपूर्वी शेजाऱ्यांनी एका वाटीतून 5 गुलाबजामुन दिले होते. प्रश्न होता तो गुलाबजामुन खायचे की त्याचं काय करायचं? आम्ही मग एक मधला मार्ग निवडला. मी आणि माझ्या पत्नीने ते गुलाबजामुन 4 दिवसात अर्धे-अर्धे करून संपवले आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडं कमी जेवलो. कारण त्या गोडामधून येणाऱ्या कॅलरीजचाही हिशोब केला पाहिजे. बघा, फिट राहणं म्हणजे आयुष्यभर गोड बंद करणं नाही. पण आजकाल प्रत्येक अतिरिक्त कॅलरीजचा विचार करणंसुद्धा तितकंच गरजेचं झालं आहे. जर तुम्ही आज जास्त खाणार असाल, तर त्या कॅलरीज खर्च करण्यासाठी वेळ आणि शारीरिक मेहनतही हवी. आणि जर ती शक्य नसेल, तर अशा पदार्थांना शक्य तितकं नकार देणं हा देखील एक चांगला पर्याय आहे. आरोग्य एका मोठ्या निर्णयामुळे नाही, तर रोज घेतलेल्या छोट्या-छोट्या निर्णयांमुळे घडतं. फिटनेस म्हणजे परफेक्ट होणं नाही, तर रोज थोडं-थोडं चांगला निर्णय घेणं आहे.